गॅस सिंजिंग मशीनमध्ये काय आहे की these are the gas burner, we call it as burner. हा बर्नर आहे, सॉरी, बर्नर नंबर 1, बर्नर नंबर 2. फॅब्रिक क्लॉथ जो आहे तो इथनं जात आहे. these are the guide rollers, these are all the guide rollers. याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे की गॅस आहे, गॅस प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे हा जो फॅब्रिक आहे पुढे पुढे जात आहे. याच्यामध्ये हा जो सरफेस आहे, या सरफेसमधून काय होत आहे की जो फायबर्स आहे, प्रोट्रुडिंग फायबर्स, ते बर्न होत आहे. दिस इज ऑल्सो द सिम्पल गॅस सिंजिंग मशीन. त्याच्यामध्ये इकडनं जात आहे फॅब्रिक आणि आउट इकडनं होत आहे. 2 बर्नर्स आहे. सपोज जर या सिलेंडरवर जर फायबर्स काही बर्न झालेले नसतील तर या सरफेसवर नक्की होतील. त्याच्यामुळे 2 बर्नर्स आपल्याला इथे दिसून येत आहे. त्याच्यानंतर प्लेट सिंजिंग मशीन हा तिसरा टाईप आहे. टाईप्स ऑफ सिंजिंग मशीनचा हा तिसरा टाईप आहे. यामध्ये काय होतं की फॅब्रिक जो आहे तो या प्रकारे मशीनमध्ये जाता होय. त्याच्यामध्ये हीटर आहे, प्लेट्स आहे, गाईड रोलर्स आहे, 2 हीटर्स आहे. इथे आपल्याला दिसतं आहे की इथे 2 हीटर्स आहे आणि हा जो आहे हा फॅब्रिक इथनं बाहेर पडतो आहे. सो जसं जसं फॅब्रिक वर चाललेला आहे, गाईड रोलर्स थ्रू फॅब्रिक जो आहे तो पुढे येतो आहे. आणि हा काय आहे की इथे हीटर सेट केलेला आहे. हीटर जो आहे ते कास्ट आयर्नपासून बनलेला असतो. याची टेम्परेचर, मिनिमम टेम्परेचर ॲज रिक्वायर्ड टू द फॅब्रिक टाईप. कुठलं फॅब्रिक टाईप्स आहे आपण यूज करतो आहे त्याच्यावर डिपेंड असतं की टेम्परेचर याचं किती असायला पाहिजे. सो गाईड रोलर्स काय करतात की फॅब्रिकला पुढे पुढे नेत आहे. आणि हे जे प्लेट आहे, हीटर प्लेट, हे हीटर प्लेट काय करत आहे की हीट देत आहे, इथे हीट सप्लाय करत आहे. आणि त्याच्यामुळे या सरफेसवर जे काही प्रोट्रुडिंग फायबर्स आहे ते प्रोट्रुडिंग फायबर्स बर्न होत आहे. लाईक दॅट की याच्यावर जर नाही झालं, सपोज उर्वरित जे प्रोट्रुडिंग फायबर्स आहेत ते या सरफेसवर या हीटरवर होतील. लाईक दॅट तो जो आहे फॅब्रिक ते पुढे पुढे नेत एका टाईमला आपल्याला इथे दिसून येते. दीज आर द टाईप्स ऑफ सिंजिंग.